नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, पीएम किसान योजनेची चालू घडायला एक अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या नवीन फॉर्म भरण्यासाठी भरपूर शेतकरी इच्छुक आहेत, म्हणजे ज्यांचे क्षेत्र वेगळे झालेले आहेत, सातबाऱ्यावरती ज्यांचं नाव आलेलं आहे, तर असे शेतकरी आता पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्सुक आहेत। तर अशा शेतकऱ्यांसाठी एक चालू घडीला महत्त्वाची अपडेट आहे, कारण की मित्रांनो, आपल्याला जर पीएम किसान योजनेअंतर्गत फॉर्म भरायचा असेल, त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कागदपत्राचा। कारण की मित्रांनो, कागदपत्र आपल्या जवळ व्यवस्थित असतील तरच आपण योजनेमध्ये फॉर्म भरू शकणार आहे, आणि फॉर्म भरल्यानंतर आपला अर्ज पात्र ठरला जाणार आहे। तर चालू घडीला मित्रांनो, पीएम किसान योजनेमध्ये भरपूर बदल करण्यात आलेले आहेत। पीएम किसान योजनेअंतर्गत आपल्याला जर फॉर्म भरायचा असेल तर आपल्याला कोणती कागदपत्रे सादर करायची आहेत किंवा आपल्याजवळ कोणती कागदपत्र असणं गरजेचं आहे, तर सविस्तर माहिती पाहणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, सुरुवातीला या ठिकाणी सांगायचं झालं तर पीएम किसान योजनेअंतर्गत पूर्वी फॉर्म भरले जात होते। फॉर्म भरल्यानंतर ते फॉर्म आपल्या महसूल विभागाअंतर्गत चेक केले जात होते। याच्यामध्ये आता चालू वर्षामध्ये मित्रांनो बदल करून हे महसूल विभागाअंतर्गत चेक करणारे फॉर्म कृषी विभागाकडे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत। म्हणजेच कृषी विभागाअंतर्गत आता हे फॉर्म चेक केले जात आहेत, त्याच्यामध्येच आपली पडताळणी होऊन आपलं फॉर्म अप्रूव्हल दिलं जात आहे। तर याच्यामध्ये मित्रांनो, कृषी विभागाअंतर्गत वेगवेगळ्या कागदपत्रासंदर्भात आता माहिती स्पष्ट होऊ लागलेली आहे। म्हणजेच आपल्याला जर नवीन शेतकऱ्याला फॉर्म भरायचा असेल तर सुरुवातीला मित्रांनो सातबाऱ्यावरती आपलं नाव असणं खूप गरजेचं आहे। ही झाली सुरुवातीची बेसिक डिटेल। आता कागदपत्रामध्ये पूर्वी मित्रांनो काही ठराविक गोष्टी घेतल्या जात नव्हत्या, त्या आता घेतल्या जात आहेत। म्हणजेच या ठिकाणी सांगायचं झालं तर आपल्याला या पीएम किसानचा फॉर्म भरायचा असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा फेरफार जोडावा लागत आहे। म्हणजेच आपल्या नावावरती कशा पद्धतीने क्षेत्र आलं हे आता कृषी विभागाअंतर्गत चेक केलं जात आहे, त्याच्यानंतरच आपल्याला अप्रूव्हल त्या ठिकाणी दिलं जात आहे। आता फेरफार जोडायचा आहे, म्हणजेच आता नवीन शेतकरी ज्यांच्या नावावरती क्षेत्र झाले असेल त्यांचे नवीन फेरफार असतील। म्हणजेच आता चालू वर्ष 2022, 23, 21, 20 अशा सालामध्ये त्यांच्या नावावरती जर क्षेत्र झाला असेल तर त्यांचा फेरफार निघेल, परंतु योजना सुरू झाल्यानंतरचे हे फेरफार असणार आहेत। तर मित्रांनो, असे फेरफार जर आपण जोडले तर आपलं त्या ठिकाणी अप्रूव्हल फॉर्म केले जात नाहीत, आपल्याला त्या ठिकाणी पात्र केलं जात नाहीये। तर पीएम किसान योजनेअंतर्गत नवीन शेतकऱ्यांनी फॉर्म भरला आणि काही दिवसांनी त्यांनी स्वतःचा स्टेटस सेल्फ रजिस्ट्रेशन मधून चेक केला तर मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की कृषी विभागाअंतर्गत आपल्या ज्या त्रुटी असतील, आपल्या ज्या चुका असतील, तर त्या रिझनच्या टॅब मध्ये आपल्याला पाहायला मिळतील। म्हणजेच आपला फॉर्म त्या ठिकाणी कोणत्या गोष्टीमुळे अपात्र ठरवण्यात आलेला आहे तर त्याची सविस्तर डिटेल त्या ठिकाणी आलेली पाहायला मिळेल। तर ज्या नवीन शेतकऱ्यांनी आता चालू वर्षामध्ये पाठीमागील काही 2-3 महिन्यापूर्वी किंवा 4-5 महिन्यापूर्वी फॉर्म भरले असतील तर अशा भरपूर शेतकऱ्यांना मेसेज येत आहे की तुमचा 2019 पूर्वीचा फेरफार जोडावा। तर मित्रांनो, योजना सुरू झाल्यापासून त्याच्या अगोदरचे क्षेत्र तुमच्या नावावरती कशा पद्धतीने आले तर त्याबद्दलचा फेरफार तुम्हाला सादर करावा लागत आहे। तर फेरफार सादर करण्यासाठी तुमच्या वडिलांच्या नावावरती जमीन कशा पद्धतीने आली तर त्याचा फेरफार जोडावा लागत आहे, आणि त्याच्यानंतर तुमचा फेरफार जोडून सातबारा जोडून आधार कार्ड जोडून त्याची एक पीडीएफ करून अपलोड करावी लागत आहे। म्हणजेच आपल्याला मित्रांनो वडिलांचा फेरफार, आपला स्वतःचा फेरफार, सातबारा आणि आधार कार्ड अशा पद्धतीने 4 कागदपत्रे व्यवस्थितरित्या स्कॅन करून त्याची पीडीएफ तयार करून 200 केबीच्या आतमध्ये आपल्याला अपलोड करावी लागत आहे। आता मित्रांनो, आपला जर 2019 पूर्वीचा जर फेरफार असेल, म्हणजेच आपल्या नावावरती 2019 पूर्वी जर जमीन झालेली असेल तर अशी शेतकऱ्यांनी वडिलांचा फेरफार जोडण्याची काही गरज नाहीये। तुमच्या फेरफारवरती सुद्धा तुमचं प्रकरण अप्रूव्हल होऊ शकतं। त्याच्यामुळे मित्रांनो, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा। पूर्वी मित्रांनो फक्त आपला सातबारा, आधार कार्ड, बँकेचं पुस्तक अशा काही बेसिक डिटेल होत्या, याच्यावरून आपला फॉर्म अप्रूव्हल करून घेतला जात होता। परंतु ज्या दिवसापासून कृषी विभागाकडे ही प्रोसेस गेलेली आहे पीएम किसान पडताळणीची, तेव्हापासून कृषी विभागाअंतर्गत ही फेरफारची पडताळणी अंमलात आणलेली आहे। म्हणजेच आपला त्या ठिकाणी फेरफार सादर करावा लागत आहे। तर ही मित्रांनो चालू घडलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। जे नवीन शेतकरी आपला फॉर्म भरत असतील तर त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, तुमचा फेरफार जोडू नका। तुमचा जर 19 पूर्वीचा असेल तर नक्की जोडा, परंतु तुमचा जर 19 नंतर नाव क्षेत्र झालेला फेरफार असेल तर तुमच्या वडिलांचा सुद्धा 19 पूर्वीचा फेरफार जो असेल तो जोडायचा आहे, तरच तुमचा फॉर्म त्या ठिकाणी अप्रूव्हल करून दिला जाईल। अन्यथा तुमचा पुन्हा एकदा फॉर्म रिजेक्ट होऊन तुमच्या टेबलला परत माघार येईल आणि तुम्हाला वारंवार तीच कागदपत्रे अपलोड करावी लागतील। त्याच्यामुळे आपल्याला डबल त्रास होऊ नये म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा। सुरुवातीलाच कागदपत्रे व्यवस्थित जर अपलोड झाली तर आपला फॉर्म लवकरात लवकर अप्रूव्हल होऊन पीएम किसान योजनेअंतर्गत येणाऱ्या पुढच्या हप्त्याचा लाभ आपल्याला मिळू शकतो। तर ही मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाची अपडेट होती।
तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। भरपूर शेतकरी आता फॉर्म भरू इच्छित आहेत। ज्यांच्या नावावरती नवीन क्षेत्र झालेले असे शेतकरी सीएससी सेंटरवरती असतील किंवा तहसील कार्यालयातील सेतू सेंटर असतील तर या ठिकाणी जाऊन आपले फॉर्म भरत आहेत। तर अशा शेतकऱ्यांनी कागदपत्राची प्रोसेस व्यवस्थित केली तर तुम्ही मित्रांनो या योजनेचा लवकरात लवकर लाभ घेऊ शकताल। तर मित्रांनो आजच्यासाठी येथेच थांबतो। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।